तुम्ही बघू शकता आपला पापड कसा फुलतोय ते. मी आज तांदळाचे पापड बनवणार आहे. 1.5 किलो तांदूळ धुवून वाळवून घेतलेले आहेत आणि गिरणीतून दळून आणलेले आहे. तर आता ते चाळून घ्यायचे. असं चाळून घ्यायचं चांगलं. आपण पाणी उकळाय ठेवलेलं आहे. अजून थोडं उकळलेलं नाही, जरा वेळ झाकण ठेवू. पाणी उकळत आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकू. हे 1 चमचा जिरं टाकायचं. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. पापड खार 25 ग्राम टाकायचा. पाणी चांगलं उकळले आणि जिरं टाकल्यामुळे याला कलर चांगला आलेला आहे. पाणी उकळलेलं आहे. असं एका हाताने टाकायचं आणि एका हाताने फिरवत राहायचं. पीठ हाटून झालेलं आहे. ह्याच्यावर आता 10 मिनिटं झाकण ठेवायचं. असं हलवून घ्यायचं चांगलं. पीठ आता चांगलं शिजलेलं आहे. मस्त झालेलं आहे शिजून. आता ह्याला काढून घ्यायचं थोडं थोडं पातेल्यात. मऊ झालेलं आहे, गाठी वगैरे काय झालेलं नाही त्याच्यात. छान झालेलं आहे, सलसलीत एकदम. आता ह्याला पातेल्यात काढून घेते. नंतर हे असं करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. कागदाला 1 टिपका असं तेल लावून घ्यायचं. जास्त नाही लावायचं सुरुवातीला, नंतर नाही लावायला लागत. फक्त कागद असा तेलकट करायचा. एकदा कागद तेलकट केला की नंतर त्याला तेल लावायला लागत. छोटे छोटे असे घ्यायचे. हाँ
असं हाताने याला कागदानेच असं गोल करायचं, हातच लावायचा नाही. पिठाला हातच नाही लावायचा अजिबात, कागदानेच थोडं असं सरकवायचं आणि असं जागच्या जागेला गोळा तयार करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 दे आता आजी दे ना. कुठं जाड वाटलं तर असं बोट फिरवून एकसारखं करून द्यायचं. पापड कसे छान झाले तर येत आहे, फाटलेला नाही काय नाही, शिवून बरोबर येते, एकदम मस्त झाले. पापड कसे झाले, एकदम पातळ आणि फाटलेले नाही काय नाही, एकदम छान झालेले. उचलले तरी काय होत नाही. आपले हे खिच्चे पापड एकदम चांगले वाळलेले आणि छान झाले ते पण, आणि कडक वाळले, चांगले पातळ पण झाले ते, दिसाय पण एकदम छान दिसतात, कलर पण छान आलेला आहे. तर आता आपण ह्याला तळून बघूया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल उकळलं की आपण खिच्चे पापड तळून बघू. तेल गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये थोडासा तुकडा टाकून बघू.
हलका फुलका एकदम पांढरा शुभ्र. तुम्ही बघू शकता आपला पापड किती पट फुललेला आहे तो.